जय भीम मंडळी. हे बघा, आपण बनवत आहे फुलगोबीच्या पानांची भाजी. तर बघा, आपण फुलगोबीतले पूर्ण पानं तोडून घेतलेले आहे आणि याला आपण बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. आपल्या तोंडाची चव नेहमीच्या भाज्या खाऊन गेलेली असते, म्हणून ही भाजी नक्की बनवा. तुमच्या तोंडाची चव नक्कीच वापस येईल. हे भाकरीबरोबर खायची असते. तर या पद्धतीने बारीक बारीक हिला चिरून घ्यायची आहे आणि यातलं देठसुद्धा फेकायचं नाही, ते सुद्धा चिरून घ्यायचं. तर बघा, या पद्धतीने आम्ही बारीक बारीक चिरलेली आहे भाजी. आता हिला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि उकडून घ्यायचं आहे. आणि उकळल्यानंतर आपण कढईमध्ये टाकलेलं आहे तेल आणि त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं आणि आता कांदा. ह्या कांद्याला आपल्याला ब्राऊन होऊ द्यायचं आहे थोडं. आणि ब्राऊन झाल्यानंतर टाकायची आपल्याला लाल मिरची. लाल मिरचीने ह्या भाजीचा टेस्ट खूप छान येतो आणि खायला खूप टेस्टी असते. आणि याला थोडं झाल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहे टोमॅटो. तर हे बघा, टोमॅटो टाकल्यानंतर आपण छान परतवून घ्यायचं आणि यामध्ये चवीपुरतं टाकायचं आहे मीठ. आणि बघा, उकळलेली भाजी आहे, हे चाळणीतून आपण पाणी याचं गाळून घ्यायचं आहे. आणि पूर्ण पाणी गाळल्यानंतर आपण याला आपण टाकणार आहे. हे बघा, आपलं टोमॅटो, मिरची, कांदा खूप छान झालेला आहे. यात आपण आता भाजी मिक्स करणार आहोत. आणि ही भाजी मिक्स केल्यानंतर 15 मिनिट कमी गॅसवर आपल्याला ठेवायची आहे. आणि कमी गॅसवर ठेवल्यानंतर ती भाजी पूर्णपणे शिजून जाईल आणि हे खायची आहे आपल्याला भाकरीबरोबर. तर प्लीज तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदा बनवून पहा. थँक्यू.